नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सई सरकारच्या मागे त्याला शोधत येते तेव्हा सरकार आणि सानिका तिथे नसतात. सानिकाने सरकारसाठी केलेलं डेकोरेशन सई बघते. सईला खूप राग येत असतो. सानिकाने सरकारसाठी बनवलेलं ग्रीटिंग सई बघते आणि ती रागामध्ये ती फाडून टाकते. सरकार सानिकाला लपवतो तेव्हा सानिका सरकारला विचारते, पण तू तिला एवढा का घाबरतोयस? त्यावर सरकार म्हणतो, मी तुला सगळं नंतर सांगेल. सई मात्र इकडे रागात लाइटिंग्स बलून्स सगळ्यांची तोडफोड करू लागते. सरकार सानिकाला तिथून घेऊन जातो. नंतर सानिका त्याला विचारू लागते, आता सांग तू तिला एवढं का घाबरत होतास? त्यावर सरकार म्हणतो, अगं साहजिक आहे ना, तिने जर आपल्याला बघितलं असतं आणि घरात कुणाला सांगितलं असतं तर केवढा प्रॉब्लेम झाला असता. त्यावर सानिका म्हणते, मग सांगू दे की, आपण पप्पांना जाऊन सांगू की आपलं एकमेकांवर प्रेम येते. त्यावर सरकार म्हणतो, हा हे बेस्ट आहे, म्हणजे तुझे पप्पा मला गोळीच घालतील. खतरनाक प्लॅनिंग आहे ग तुझं. त्यावर सानिका म्हणते, झालं का तुझं? माझे पप्पा एवढे बी वाईट नाही आहे. पुढे ती म्हणते, अन राजा, आज ना उद्या आपल्याला सांगावंच लागणार आहे. किती दिवस असं लपून छपून भेटणार आहे आपण? मला पण वाटतं रे, तुझ्याबरोबर मोकळेपणानं फिरावं, तुझ्याबरोबर छान टाईम स्पेंड करावा, आयुष्यातला प्रत्येक क्षण तुझ्यासोबत घालावा. माझं लई प्रेम आहे रे तुझ्यावर. पण आत्या घरी लग्नाची बोलणी करेल त्याआधीच आपल्याला घरी सांगावं लागेल. त्यावर सरकार म्हणतो, एवढी हिंमत आहेत का तुझ्यात? त्यावर सानिका म्हणते, पप्पासनी सांगायची? व्हय, आहे माझ्यात हिंमत, मी सगळं सांगेल त्यांना. ही पण रिस्क घेणार आहे मी तुझ्यासाठी, तुझ्यासाठी मी काही पण करेल. त्यावर सरकार म्हणतो, मला पण घरी सांगावं लागेल. खूप दिवसाचा विचार करतोय घरी सांगावं, पण कसं सांगावं हेच समजत नव्हतं. तोवर आपण थोडं थांबू. तो पुढे म्हणू लागतो, तुझे पप्पा काय आपल्या लग्नासाठी लगेच तयार होणार नाही आणि मी पण तुमच्या तोलामोलाचं नाही आहे ना. त्यावर सानिका म्हणते, असू दे, मला तर मान्य आहे ना, मग झाला की विषयच संपला. आणि मला खात्री आहे माझे पप्पा मला कधीच नाही म्हणणार नाही. त्यावर सरकार शांत बसतो. त्यावर सानिका विचारते, राजा काय प्रॉब्लेम आहे? त्यावर सरकार म्हणतो, प्रॉब्लेम हा आहे ना की तू आत्ता जेवढी सुखात आहे तेवढा सुखात मी तुला ठेवू शकतो का? त्यासाठी मला काहीतरी दुसरं काम बघावं लागेल ना. त्यावर सानिका म्हणते, का बरं, हे काम काही चांगलं नाही आहे का? त्यावर तो म्हणतो, अगं लग्नानंतर तू थोडी इथंच राहणार आहे, तू माझ्या घरी येशील ना. त्यावर सानिका म्हणते, मला असं वाटतं तू माझा बॉडीगार्ड म्हणूनच राहावा. त्यावर सरकार म्हणतो, वेडाबाई, अगं प्रत्येक नवरा आपल्या बायकोचा बॉडीगार्डच असतो की. त्यामुळं तो मी असणारच, पण माझ्यासाठी तू आनंदी राहणं, सुखी राहणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यावर सानिका म्हणू लागते, तू माझ्याजवळ असणं हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं सुख आहे. त्यावर सरकार शांत बसतो. सानिका विचारते, काय झालं? त्यावर सरकार म्हणतो, सगळं नीट होईल ना गं? त्यावर सानिका म्हणते, हो अगदी 100%. इकडे सई रागात सामानाची तोडफोड करत असते, इकडे तिकडे फेकत असते. तेवढ्यात पंकजा तिथे येते आणि तिला विचारू लागते, काय चाललंय? त्यावर सई घाबरते आणि तिला विचारू लागते, बाईसाहेब, तुमचं माझ्याकडे काही काम होतं का? त्यावर पंकजा म्हणते, हं, आत्तापर्यंत तर नव्हतं, पण आत्ता वाटतंय इथून पुढे तुझ्याकडे काम असेल. त्यावर सई विचारू लागते, म्हणजे? त्यावर पंकजा म्हणते, सांगते, चल माझ्या मागे. पंकजा सईला तिथून घरात घेऊन जाते. इकडे एक छोटी मुलगी गुलाबाची फुलं विकत असते. तेवढ्यात सरकार आणि सानिका तिथे जाते. सरकार सानिकाला विचारतो, तुला आईस्क्रीम खायचंय? त्यावर सानिका म्हणते, होय. सरकार आईस्क्रीम घ्यायला जातो तेव्हा ती छोटीशी मुलगी सरकारला म्हणते, दादा, ताईसाठी फुलं घ्याल का? त्यावर सरकार म्हणतो, मी ना तुझी सगळी फुलं घेईल, पण माझं एक काम करशील का? आणि तिच्या कानात काहीतरी सांगू लागतो. त्यावर ती छोटीशी मुलगी सानिकाकडे जाऊन तिला एक फूल देते आणि तिची एक पप्पी घेते. असं करत ती सगळे फुलं देते आणि म्हणू लागते, त्या दादाने तुमच्यासाठी फुलं पण दिले आणि पप्पी पण दिली. त्यावर सानिका म्हणते, हो का? सानिकाही त्या छोट्याशा मुलीची पप्पी घेते आणि तिला सरकारकडे पाठवते. सरकार आईस्क्रीम घेऊन येतो आणि सानिकाजवळ येऊन बसतो. तेव्हा सानिका म्हणते, तू एवढा रोमॅन्टिक असशील असं वाटलं नव्हतं. आणि ते दोघं एकमेकांकडे बघून हसू लागतात. पुढे ते एकमेकांचं आईस्क्रीम शेअर करू लागतात. सानिका म्हणते, कपलसारखं ना मला सगळं अनुभवायचं आहे, डेटवर जाणं, आणि ते बी तुझ्या संग. इकडे पंकज जानकीला विचारत असते, जानकी, कसला राग आला होता एवढा तुला? कसली नासधूस करत होतीस तू? त्यावर सई म्हणू लागते, कसली नासधूस? त्यावर पंकजा म्हणते, अय, इथं जर राहायचं असेल ना तर खोटं बोलायचं नाही. त्यावर सई म्हणते, अहो बाईसाहेब, खरंच काही नाही झालं. त्यावर पंकजा म्हणते, अय,
तुला जर खरं सांगायचं नसेल तर जा इथनं, तुझ्या घरी निघून जा. त्यावर सई घाबरते आणि म्हणू लागते, अहो बाईसाहेब असं नका करू, मला कामाची लई गरज आहे. त्यावर पंकजा हसून म्हणते, तुला कामाची नाही, इथं राहायची गरज आहे. आणि हे समजण्या इतकी मूर्ख नाहीये मी. तवा आता पटपट सांग खरं काय आहे ते. त्यावर सई सांगू लागते, माझं राजावर लई प्रेम आहे, पण त्याचं माझ्यावर नाही. ती पुढे म्हणते, आधी होतं पण आत्ता नाहीये. कामासाठी बाहेर चाललो म्हणून इथं आला. मला फोन करायचं बी बंद झाला आणि माझा फोन बी उचलीना. म्हणून मला संशय आला. आणि आता मागं जेव्हा तो घरी आला होता तेव्हा मला बोलला की माझं तुझ्यावर प्रेम नाही म्हणून. पण मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही ना, म्हणून मी माहिती काढली. तेव्हा कळालं की तो कामासाठी इथं आलाय. आणि मी तेव्हाच ठरवलं काय बी झालं तरी या घरात यायचं. आणि म्हणून मी तुम्हाला पाडलं आणि मीच वाचवलं. तुमच्याकडं कामाची मागणी केली आणि तुम्ही काम बी दिलं. त्यावर पंकजा म्हणते, जानकी लईच चालू पोरगी आहे ग तू, पण मला गंडिवलंस म्हणजे मानलंस तुला. त्यावर साई म्हणू लागते, बाईसाहेब मला कामावरून काढू नका हो. त्यावर पंकजा म्हणते, अगं काही येडीबिडी झालीस का तू, तुला मी कुठंच जाऊ देत नसते. तू टेन्शन घेऊ नकोस आणि तुला राजाला मिळवायचं आहे ना, मी करीन की तुझी मदत. त्यावर सई म्हणते, काय. त्यावर पंकजा म्हणते, होय, फक्त मी जे सांगील ते तुला ऐकावं लागेल काय. त्यावर सई म्हणू लागते, राजाला मिळवण्यासाठी मी काय बी करन. पुढे ती म्हणते, पण मला एक समजत नाही, तुम्ही माझी मदत का बरं करायला लागल्या, त्यात तुमचा काय फायदा आहे का. त्यावर पंकजा रागवून म्हणते, त्याच्याशी तुला काय करायचं आहे ग, तुला जेवढं सांगितलं तेवढंच कर फक्त. आणि तू तुझ्या फायद्याचं बघ, माझ्या फायद्या नुकसानाचा विचार नको करूस. तुला जर राजाला मिळवायचं असेल तर मी सांगन ते ऐकावं लागल, नाहीतर तुझा राजा गेला राणी संग. त्यावर सई म्हणू लागते, मला ना काय बी समजून घ्यायची गरज नाही आहे, कारण मला माहिती आहे तुम्हासनी बी माझी गरज आहे ती. दुसऱ्या दिवशी सकाळी सानिका आणि सरकार प्रॅक्टिससाठी आलेले असतात. तेवढ्यात सानिकाचा फोन वाजू लागतो. त्यावर सानिका फोन घेण्यासाठी जाऊ लागते. त्यावर सरकार म्हणतो, एक मिनिट, प्रॅक्टिसच्या वेळेस फोन उचलायचा नाही, किती वेळा सांगितलंय तुला. त्यावर सानिका म्हणते, सॉरी, पण फक्त 5 मिनिटं. आणि ती फोनवर बोलू लागते, हा पूर्वा, बरं आता तुम्ही पुढे काय करायचं ठरवलंय. आणि ती म्हणू लागते, टेन्शन घेऊ नकोस, तुला काही माझी मदत लागली तर सांग, बी स्ट्रॉंग, सगळं नीट होईल, बाय. आणि ती फोन ठेवते. सरकार तिला विचारतो, काय झालं. त्यावर सानिका म्हणते, अरे माझी एक मैत्रीण आहे, तिच्या ना सध्या आयुष्यात लई प्रॉब्लेम सुरू आहे रे. तिचा जो नवरा आहे ना त्याच्या आयुष्यात एक पोरगी आली आहे आणि त्याच्यामुळे ती लई डिस्टर्ब आहे रे. कोणी ना कधी दोन प्रेम करणाऱ्या माणसांच्या मध्ये येऊ नये. त्यात एखादी बाई आहे ना ती काही बी सहन करू शकते, पण तिच्या नवऱ्याला दुसऱ्या पोरीसंग अजिबात सहन नाही करू शकणार. तेवढंच सई तिथे येऊन सानिकाला बोलू लागते, बरोबर बोललात ताईसाहेब. नाही पण काय ना, आपण ज्याला तिसरी व्यक्ती समजतो ना ती पहिली व्यक्ती असू शकते. त्यावर सरकार रागवून सईला म्हणू लागतो, एक मिनिट, मुळात तू इथं आलीच काय, आमचं बोलणं ऐकण्यासाठी आली आहे का. तुला जे काम सांगितलं आहे ना तेवढंच नीट करत जा. त्यावर सानिका म्हणू लागते, अरे चिल ना, तू का तिच्यावर एवढं रागवतोस. त्यावर सरकार म्हणतो, नाही तसं नाही, तिनं तिचं काम करावं ना, आपलं बोलणं चोरून कशाला ऐकायचं. अनवर उलटून बोलत्या, तू कशाला आलीस असं म्हणून सरकार तिला इथून जा असं म्हणू लागतो. त्यावर सई म्हणू लागते, मी ताईसाहेबांना पाणी द्यायला आले. त्यावर सरकार म्हणतो, त्याची काही गरज नाही, तू इथून जा. आणि सई तिथून निघून जाते. त्यावर सानिका म्हणते, अरे ठीक आहे, एवढं कशाला तिचं बोलणं मनावर लावून घेतोस, सोड ना आता. पुढे ती म्हणते, आणि आज आपण संध्याकाळी जेवायला जाणार आहे, विषय संपला. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.